नमस्ते, चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत वर्षभर टिकणारं मिरचीचं लोणचं। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण साहित्य पाहून घेऊया। इथे मी कमी तिखटाची कच्ची मिरची घेतलेली आहे, मिरची पावडर, हळद, मोहरीची डाळ, जिरे, धने, मेथी दाणा, बडीशोप, मोहरी, मीठ आणि तेल, हिंग, हे एका लिंबाचा रस। सुरुवातीला काय करायचं, ही मिरची आहे ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। नंतर याला आहे ना छान असं ऊन द्यायचं कडकडून, म्हणजे काय होईल यामधलं सगळं पाणी निघून जातं, कारण की वर्षभर आपल्याला हे लोणचं टिकवायचं आहे। सुरुवातीला काय करायचं, हे देठ आहेत ना ते काढून घ्यायचे आहेत। आणि देठ काढल्यानंतर त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। तुम्ही मधून चिरून लांबकी ठेवली तरी चालेल, तुमच्या आवडीप्रमाणे। अशा प्रकारे सर्व मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे आहेत। मिरचीचे छोटे छोटे पीस करून झालेले आहेत। आता आपण काय करूया, मिरचीचं लोणचं करायचं ना, तर त्यासाठी आपल्याला एक मसाला करून घ्यायला लागणार आहे। तर इथे मी 2 चमचे धने घेतले आहेत आणि 2 चमचे बडीशोप आणि मोहरी घेतली आहे अर्धा वाटी। त्यामध्ये थोडी मोहरी यामध्ये घ्यायची आहे आणि थोडी मोहरी आपल्याला फोडणीसाठी ठेवायची आहे। त्यामध्ये जिरं घेतलंय 1 चमचा, अर्धा चमचा आपण इथे घेणार आहे भाजण्यासाठी आणि अर्धा चमचा आपण फोडणीसाठी ठेवणार आहे। आणि मी इथे 4 मेथी दाणे घेतलेले आहेत, ते पण यामध्ये घालायचे। आणि आता हे थोडंसं खालीवर करून घ्यायचं आहे। हे छान भाजून झालेलं आहे, तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे जरा थंड होऊन द्यायचं। नंतर हे मिक्सरला लावून असं दरदरीत वाटून घ्यायचं आहे। आता थोडीशी मोहरीची डाळ आहे, ती पण थोडी हलकी अशी भाजून घ्यायची आहे। आता हे जे भाजलेलं साहित्य आहे हे थंड होईपर्यंत आपण एक फोडणी तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे एक पॅन घेतलाय आणि पॅन मध्ये मी आता 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। मोठे चमचे म्हणजे हा कप आहे ना, त्याचा अर्धा कप घेतलेलं तेल आहे। आणि आता हे तेल छान गरम झालं की यामध्ये आपण मोहरी घालून घेऊया आणि जिरे आणि मोहरी तडतडली की यामध्ये 2 चमचे मिरची पावडर घालायचे आहे आणि 1 चमचा हळद आणि छोटा चमचा हिंग। तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून झालंय, शिगडी बंद करून घ्यायची आहे। आता हे जे साहित्य आपण धने, जिरे, मोहरी, बडीशोप भाजून घेतलं होतं ते थंड झालेले आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि असं छान जाडसर, खूप जाडसर पण नाही, थोडंसं बारीक मिक्सरला लावून घ्यायचं आहे। हे छान असं दरदरीत दळून झालेलं आहे। आता काय करायचं, मिरचीचे आपण जे पीस करून घेतले होते यामध्ये आपण दरदरीत असं वाटलेलं ते मिरचीवरती घालायचं आहे। भाजून घेतलेली मोहरीची डाळ पण यामध्ये घालायची आहे। आवश्यकतेप्रमाणे मीठ, तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये जिरी मोहरी घातलेली आहे आणि मिरची पावडर, हळद, हिंग घातलेलं आहे आणि फोडणी तयार करून घेतली आहे। तर हे सगळं यामध्ये घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये एका लिंबाचा रस घालायचा आहे। यामध्ये लिंबाचा रस घातला ना की लोणच्याला फार छान चव येते। छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, तुम्हाला ही रेसिपी आवडते का, कमेंट्समध्ये नक्की सांगा।
छान मिरचीच्या आतपर्यंत मसाला जाईल तो छान मिक्स करून घ्यायचा आहे. एक काचेची बरणी घ्यायची आहे आणि यामध्ये हे मिरचीचं लोणचं घालून घ्यायचं आहे. मी अर्धा कप तेल वापरलं होतं ते त्याला पुरे झालं एकदम. आणि छान असं झाकण लावायचं आणि 2 ते 3 दिवस हे मिरचीचं लोणचं उन्हाला ठेवायचं आहे. म्हणजे हे लोणचं आपलं वर्षभर टिकेल. वर्षभर टिकणारे मिरचीचं लोणचं खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. आता पुरतं एवढंच. बाय बाय.